हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हे पणजी ब्लॉग. आज आम्ही पणजीमला एक्सप्लोअर करणार आहोत. आम्ही ऑलरेडी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आम्ही दोन चर्च बघणार आहोत, एक जमलं तर फोर्ट बघणार आहोत आणि एक फेमस बेकरी आणि एक फेमस थालीची प्लेस, असे 3-4 प्लेसेस आणि एक लॅटिन कॉर्नर. हे काही प्लेसेस आहेत जे आम्ही शॉर्टलिस्ट केलेत. इथून पणजी आहे 45 मिनिट्स फ्रॉम मडगाव स्टेशन, जिथे आम्ही जवळ राहतो. सो आता आम्ही निघतोय पणजीम एक्सप्लोअर करायला. सो कंटिन्यू बघत राहा. सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती क्लिक करा नोटिफिकेशनसाठी. हाय गाईज, आम्ही आलो आहे लॅटिन क्वार्टर फाउंटन हाऊसमध्ये. इथे खूप कलरफुल पोर्तुगीज टाईपची घरं आहेत. मस्त फोटोजेनिक प्लेस आहे. स्पॉन्टेनियस हे वन ऑफ द ओल्डेस्ट लॅटिन क्वार्टर्स आहेत गोवामध्ये. हे अल्टिनो हिल्सच्या इथे वसलेले आहेत. आणि स्पॉन्टेनियस हा वर्डचा मीनिंग पोर्तुगीजमध्ये होतो लिटल फाउंटन्स. 18व्या शतकात म्हणजेच अराउंड 1800च्या आसपास हे रेसिडेन्शियल एरिया लॅटिन क्वार्टर्स बसवले गेलेत आणि अराउंड 1984च्या आसपास युनेस्कोने त्याला एक हेरिटेज झोन म्हणून रिकॉग्नाइज केलं. व्हायब्रंट येलो, अर्धी रेड, पेस्टल पिंक, ब्ल्यू, ग्रीन इकडचे कलरफुल हाऊसेस हे वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आहे पोर्तुगीज कॉलोनियल आर्किटेक्चरचं. इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च हे वन ऑफ द ब्युटिफुल चर्च आहे पणजीमचं आणि ह्याला पणजीमचं क्राऊनसुद्धा म्हटलं जातं. हे पोर्तुगीज बॅरक स्टाईल आर्किटेक्चरनुसार बांधलेलं आहे. फक्त एंट्री नाही आहे आज, माहीत नाही, अलाउड नाही आहे. सो फोटोज काढायलाच अलाउड आहे. आणि इवन माझा ड्रेससुद्धा प्रॉपर नाही आहे चर्चच्या ड्रेसिंग एटिकेट्सच्या हिशोबाने. स्लीवलेस नॉट अलाउड, म्हणजे ड्रेसला कट आहे नॉट अलाउड. मॉडेस्टली ड्रेस करायला सांगितलं. सो घेणार असेल तर प्लीज जरा प्रॉपरली ड्रेस करून या, ठीक आहे. कोकणी कॅन्टीन सिन्स 1972 हा आमचा स्टॉप होता लंचसाठी. हे कोकणी स्टाईलमध्ये इकडचं इंटेरियरसुद्धा मेंटेन केलेलं आहे. आणि जर तुम्हाला बेस्ट थाळी फिश थाळी खायची असेल पणजीमध्ये आल्यानंतर तर तुम्हीसुद्धा कोकणी कॅन्टीनला नक्की व्हिजिट करा. आम्ही इकडे फिश थाळी ट्राय केली होती आणि त्यासोबतच बोंबील फ्रायसुद्धा ट्राय केले आणि गोवन पद्धतीची थाळी खूपच टेस्टी होती. हाय गाईज, आम्ही आलो आहेत मिरामार बीचवरती. खूप ऊन आहे. आय थिंक दुपारचे 1:30 वाजले. काय बसायला जागा नाही. दुपारची वेळ आहे तरी फुल पॅक्ड आहे एकदम. आणि बीचवर खूप काय नाही. मिरामार बीच इज, पालघरची लोक बघत असतील तर आपल्या केळवा बीच. बाकी खूप भरलेल्या प्लेसच्या मध्ये बीच आहे, त्याच्यामुळे इतके दिसत नाही इतकं काय. बाकी बीचेस जसं कुठे कुठे नॉर्थ गोव्याला गेलं तर शॅक्स वगैरे पार्टी प्लेसेस, साऊथ गोव्याला गेले तर पीसफुल वगैरे आहे, तसं इथे काही नाही आहे. म्हणून तुम्ही जर पणजीला आला असाल तर स्किप करू शकता. हे असं काही नाही आहे इथे की आलंच पाहिजे असं ह्या बीचवर काही नाही. अदरवाईज तुम्ही नॉर्थ गोवाला ऑलरेडी बाकी बीचेस बघून आले असेल तर ह्या बीचवर काही पॉईंट नाही येण्यात. सो इट्स अप टू यू. खूप गरम वाळू आहे तर चटके लागतात. हे गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचं इथे गार्डन आहे. बीचवर खूप गरम होतं म्हणून इथे जवळ 5 मिनिटावरच पॅरलल आलो की फॉरेस्ट डिपार्टमेंटचं गार्डन आहे, पूर्ण झाडांनी भरलेलं आहे आणि तिथे खूप थंडावा आहे. ह्या रोडवर पण थोडा विचार होतो गार्डनमध्ये बसतो, कारण आता अजून 2:15 वाजलेत आणि आम्हाला बराच वेळ अजून इथे काढायचं आहे. आम्हाला परत मडगावला आता काही नाही आहे फिरायला. आम्ही काल सगळं फिरलो. जास्तीत जास्त टाईम इथे स्पेंड करायचा आहे. हार्दिक लहानपणीची वाली चॉकलेट खातं, सॉरी काय बोलतो त्याला, ऑरेंज कँडी. आणि मी घेतली आहे आमरसवाली. ह्या गार्डनच्या बाहेरच बँडस्टँड टाईप बसायला इथे आहे बीचवर. संध्याकाळी हे खूप चांगलं असेल. बीचपेक्षा इथे येऊ शकतात. इथे गोवाचं फॉरेस्ट रिझर्व गार्डन आहे, त्याच्यामधूनच हा रस्ता आहे इथे यायला. आणि खूप लांब लचक असं चालायला बसायला छान रस्ता आहे. छान जागा आहे, इथे येऊ शकतात प्लीज. आणि आमचा नेक्स्ट स्टॉप आहे वन ऑफ द ओल्डेस्ट बेकरी इन गोवा सिन्स 1930. येस, 1930पासून ही बेकरी आहे. ह्या बेकरीचं नाव आहे 31 डी जेनेरो आणि ह्यांच्या मेन्यूमध्ये तुम्हाला गोवन आणि पोर्तुगीजसुद्धा ऑप्शन मिळणार. इकडे आले तर पोर्तुगीज स्टार्ट आणि कोकोनट बॉल्स नक्की ट्राय करा. आणि ही प्लेससुद्धा खूपच सुंदर डेकोरेट केलेली आहे. फोटोजेनिक प्लेस आहे, एकदम पिंटरेस्ट सारखी.
आम्ही आलो आहे बेसिलिका ऑफ बॉम जीजस करून. हे वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च आहे आणि हे वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे. हे आय थिंक 15व्या की 16व्या शतकात बांधलेला चर्च आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया चर्च. बेसिलिका ऑफ बॉम जीजस हे वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च इन गोवा असल्याबरोबरच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे आणि हे वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ पोर्तुगीज ओरिजिनमधलं एक आहे. ह्या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर ह्यांचे मॉर्टल रिमेन्स कुठलाही केमिकल फॉर्म्युला न वापरता अजूनही प्रिझर्व केलेले आहेत आणि त्यांच्या त्या सेक्रेट बॉडीला सुद्धा मोर दॅन 400 इयर्स झालेले. म्हणूनच त्यासाठी मिरॅक्युलसली इंटॅक्ट हा वर्ड वापरला जातो. ह्या चर्चच्या आतमध्ये खूपच सुंदर वूडवर्क आणि कार्विंग्स केलेले आहेत. जरी मी शूट नाही करू शकली तरी आतमध्ये खरंच खूपच सुंदर चर्च आहे. हाय गाईज, आम्ही चर्च बघून आलो. खूप जुना चर्च आहे. 1585 म्हणजे 15व्या शतकामध्ये बांधलेला हा चर्च आहे. ओल्डेस्ट, वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च आहे वर्ल्डमध्ये. पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. आतमध्ये खूप सारी हिस्ट्री त्यांची लिहिलेली, खूप सारी पेंटिंग्स, इमेजेस खूप सारं आहे. वरच्या फ्लोअरवरती आर्ट गॅलरी आहे, पण अनफॉर्च्युनेटली आतमध्ये शूट करू देत नाहीत. आता पुन्हा निघालो मडगावला जायला. थँक्यू सो मच.